माझे नाव श्याम. वय अवघे 23 वर्ष. अंगापिंडाने मजबूत, कारण गावात असताना शेतातली कष्टकरी कामे केली होती. पण गरिबी अशी गोष्ट आहे की ती माणसाला घरापासून दूर ओढून नेते. माझ्या डोक्यावर बहिणीच्या लग्नाचे कर्ज होते आणि म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी. या जबाबदारीने मला शहरात आणले. माझ्या गावाकडच्या मातीचा सुगंध अजूनही माझ्या श्वासात होता. पण शहराच्या सिमेंटच्या जंगलात स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान समोर होते. शहरात आल्यावर नशिबाने मला राहुलभाई एका मोठ्या बिझनेसमॅनकडे कामाची संधी मिळाली. राहुलभाई दिसायला रुबाबदार आणि स्वभावाने अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांचे घर म्हणजे घर नव्हते, तो एक भव्य वाडा होता. शहराच्या मध्यवस्तीत इतका मोठा आणि जुन्या वळणाचा वाडा पाहून मी थक्क झालो. उंच भिंती, सागवानी लाकडाचे दरवाजे आणि आजूबाजूला असलेली घनदाट झाडी. त्या वाड्याकडे पाहून एक प्रकारचा दरारा वाटायचा. मी तिथे बॉडीगार्ड म्हणून रुजू झालो. माझा निळा गणवेश घालून जेव्हा मी पहिल्यांदा आरशात पाहिले तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटला. गावाकडे आईला फोन करून सांगितले, आई, मोठ्या साहेबांकडे नोकरी लागली आहे, आता काळजी करू नकोस. पण त्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच मला जाणवले की इथे फक्त श्रीमंती नाही तर एक गूढ शांतताही आहे. राहुलभाईंनी माझी ओळख त्यांच्या पत्नीशी आणि मुलीशी करून दिली. त्यांची पत्नी अलका मालकीन वयाने खूप तरुण आणि कमालीची सुंदर होती. राहुलभाईंचे हे दुसरे लग्न होते आणि त्यांची मुलगी रिया, जी साधारण 19-20 वर्षाची होती. ती दिसायला जितकी मोहक होती तितकी स्वभावाने हट्टी आणि रागीट होती. पहिल्या दिवशी मी जेव्हा गेटवर होतो तेव्हा रिया तिच्या महागड्या कारमधून बाहेर पडली. तिने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू मी तिचे एखादे नवीन खेळणे आहे. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती जी मला अस्वस्थ करून गेली. काही दिवसातच मला त्या घराचे समीकरणे समजू लागली. राहुलभाई व्यवसायानिमित्त अनेकदा शहराबाहेर किंवा विदेशात असायचे. जेव्हा ते नसायचे तेव्हा त्या एक भव्य वाड्यात एक वेगळेच युद्ध सुरू असायचे. रिया आणि तिच्या सावत्र आईमध्ये म्हणजेच अलका मालकींमध्ये विस्तवही जात नव्हता. तू माझ्या बाबांशी फक्त पैशासाठी लग्न केलेले आहेस, असे रिया अनेकदा मालकींना सर्वांसमोर सुनावत असे. तिच्या शब्दातून विष ओसळून वाहायचे. अलका मालकीन बिचारी गप्प बसायची, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी पोकळी मला जाणवायची. ती अनेकदा बाल्कनीत बसून तासनतास शून्यातून बघत असायची. तिला बघून वाटायचे की इतकी श्रीमंत असूनही ही स्त्री मनातून किती गरीब आहे. एके दिवशी राहुलभाईंनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले. वातावरणात एक प्रकारचं गांभीर्य होतं. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, श्याम, तू गावाकडचा मुलगा आहेस, प्रामाणिक आहेस, म्हणून मी तुला ही जबाबदारी देतोय. मी व्यवसायासाठी वारंवार बाहेर असतो. घरात रिया आणि अलका यांच्यात नेहमी वाद होतात. रिया कोणाचेच ऐकत नाही. तुला फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचे आहे. तिला काय हवे, ती कुठे जाते यावर तुझी नजर हवी. ती चुकत असेल तर मला कळव. साहेबांचा हा विश्वास माझ्यासाठी खूप मोठा होता. मला वाटले हे काम खूप सोपे आहे, फक्त एका मुलीच्या मागे राहायचे आहे. पण मला कुठे माहीत होते की या दोन स्त्रियांच्या आयुष्यातील वादळात मी ओढला जाणार आहे. दुसऱ्या दिवसापासून माझा खरा कस सुरू झाला होता. रियाला माझे तिथे असणे सुरुवातीला अजिबात आवडले नाही. मी जेव्हा तिच्या गाडीचा दरवाजा उघडायचो तेव्हा ती तोंड वाकडी करून निघून जायची. काय रे बॉडीगार्ड, तुला साहेबांनी माझ्यावर जासूसी करायला ठेवले आहे का? तिने अनेकदा सर्वांसमोर मला विचारले. मी मान खाली घालून उभा होतो. मला उत्तर द्यायचे नव्हते, कारण मला माझी नोकरी टिकवायची होती. पण जसजसे दिवस गेले तसं रियाचा स्वभाव बदलू लागला. ती आता मला टाळण्याऐवजी माझ्याशी मुद्दाम बोलायला लागली. कधी रात्री उशिरापर्यंत जिममध्ये गेल्यावर मला पाणी आणायला सांगायची, तर कधी तिच्या खोलीतील काही सामान हलवण्यासाठी बोलायची. तिच्या वागण्यातला हा बदल मला संशयास्पद वाटत होता. दुसरीकडे अलका मालकीनसुद्धा माझ्याशी बोलायला संधी शोधत होत्या. त्या अनेकदा स्वयंपाकघरातून मला चहा किंवा नाश्ता द्यायला पाठवायच्या. त्यांच्या त्या कृतीत एक प्रकारची माया होती की गरज, हे मला अजून उमजले नव्हते. त्या वाड्याच्या भिंती आता बोलू लागल्या होत्या. रात्रीच्या शांततेत जेव्हा मी गेटवर असायचो तेव्हा वरच्या मजल्यावरून ओरडण्याचे आवाज यायचे. रिया आणि अलका यांचे भांडण विकोपाला गेलेले असायचे आणि या सगळ्या गोंधळात मी एक साधा बॉडीगार्ड एका अशा चक्रव्यूहात अडकत होतो जिथून बाहेर पडण्याचा रस्ता मला दिसत नव्हता. एके दिवशी पावसाची रिमझिम सुरू होती. राहुलभाई परदेशात गेले होते. वाड्यात फक्त मी आणि त्या दोन स्त्रिया होत्या. रात्रीचे 10 वाजले होते. अचानक रिया माझ्या कॅबिनपाशी आली.
तिने रेनकोट घातला होता आणि तिच्या हातात गाडीची चावी होती. श्याम, गाडी काढ, मला आता बाहेर जायचे आहे, तिने हुकूम सोडला. पण मालकीन, साहेबांनी रात्री बाहेर जायला मनाई केली आहे, मी नम्रपणे म्हणालो. ती जवळ आली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच आग होती. मी जे सांगते ते गुपचूप कर. साहेबांना मी बघून घेईन. तुला तुझी नोकरी हवी आहे की नाही? तिचा तो प्रश्न आणि तिच्या डोळ्यातील भाव पाहून मला कळून चुकले की आता इथून पुढे माझा प्रवास खूप कठीण असणार आहे. मी गुपचूप गाडी काढली आणि त्या रात्रीच्या अंधारात आम्ही वाड्याबाहेर पडलो. मला माहीत नव्हते की ही गाडी मला कोणत्या वळणावर घेऊन जात आहे. त्या रात्री रियाला घेऊन मी वाड्याबाहेर पडलो खरा, पण माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. पावसाचा जोर आता वाढला होता. शहराचे रस्ते ओलीचिंब झाले होते आणि पिवळ्या पथदिव्यांचा प्रकाश त्या ओल्या डांबरावर सांडला होता. रिया मागच्या सीटवर शांत बसली होती, पण आरशातून तिची नजर वारंवार माझ्याकडे वळत होती. श्याम, तुला भीती वाटते का? तिने अचानक विचारले. कशाची मालकीन? मी रस्ता न सोडता विचारले. पप्पांची. तुला वाटतंय का मी त्यांना सांगून तुला कामावरून काढून टाकीन? ती खळखळून हसू लागली. तिचे ते हसणे पावसाच्या आवाजात मिसळून गेले, पण त्यात एक प्रकारचा खोटा आत्मविश्वास होता. मी काहीच बोललो नाही. त्या रात्री तिने मला शहराच्या एका अशा भागात नेले जिथे श्रीमंत घराण्यातील मुले रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करत असतात. गाडीतून उतरताना तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, इथेच थांब, मी येईपर्यंत हलू नकोस. मी तिथेच पावसात भिजत गाडीजवळ उभा राहिलो. मनात विचार येत होता की गावाकडे आई म्हणायची, शहरातली हवा लागली की माणसं बदलतात. हे रियाच्या बाबतीत किती खरं होतं. पहाटे 3 वाजता रिया बाहेर आली. ती नीट चालत नव्हती. मी तिला सावरत गाडीत बसवले. वाड्याकडे परतताना तिने माझ्या खांद्यावर डोके टेकवले. श्याम, तू खूप चांगला आहेस रे, इथल्या लोकांसारखा खोटा नाहीस. तिचा तो शब्द माझ्या काळजाला कुठेतरी स्पर्श करून गेला. मी स्वतःला सावरले. मी फक्त एक बॉडीगार्ड होतो आणि ती साहेबांची मुलगी. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलभाईंच्या परदेशातून फोन आला. त्यांनी रियाबद्दल विचारले. मी मनावर दगड ठेवून खोटं बोललो. हो साहेब, सगळं ठीक आहे, मालकीन घरीच होत्या. तो माझा पहिला खोटा शब्द होता, ज्याने माझ्या निष्ठेला तडा दिला होता. त्याच दुपारी राहुलभाईंनी फोनवर मला सांगितले की त्यांची एक निळी फाईल स्टडी रूममध्ये राहिली आहे आणि ती तातडीने ऑफिसच्या एका माणसाला द्यायची आहे. मी धावतच वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेलो. वाडा खूप शांत होता. अलका मालकीन कदाचित त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होत्या. मी स्टडी रूममध्ये गेलो आणि फाईल शोधू लागलो. फाईल मिळाली आणि मी बाहेर पडणार इतक्यात दरवाजासमोर रिया उभी होती. तिने आज साधे कपडे घातले होते, पण तिची नजर तशीच टोकदार होती. फाईल मिळाली, तिने आडवे येत विचारले. हो मालकीन, साहेबांनी मागवली आहे. तिने दरवाजाला आतून कडी लावली. माझे हृदय जोराजोरात धडधडू लागले. श्याम, तू काल रात्रीबद्दल पप्पांना काहीच सांगितलं नाहीस, त्याबद्दल थँक्स. पण तुला काय वाटतं, तू फक्त माझा बॉडीगार्ड आहेस? मला असं वाटतं की तू माझा मित्र होऊ शकतोस. ती माझ्याजवळ आली. त्या बंद खोलीत मला गुदमरल्यासारखे होऊ लागले. तिने माझा हात पकडला. श्याम, तुला पैशाची गरज आहे ना? मी तुला हवे तितके पैसे देईन, फक्त तू माझ्या बाजूने राहा. तिचे ते शब्द मला प्रलोभन देत होते की धमकावत होते हेच मला कळेना. मी तिथून कसाबसा बाहेर पडलो आणि फाईल पोहोचवली, पण संध्याकाळी परिस्थितीने वेगळेच वळण घेतले. अलका मालकींनी मला स्टोअर रूममध्ये काही जुन्या वस्तू काढण्यासाठी बोलवले. वाड्याच्या खालच्या भागात असलेली ती अंधारी खोली खूप गुदमारणारी होती. मी स्टूलवर चढून पितळी भांडी काढत होतो. श्याम, तू खूप कष्ट करतोस ना? अलका मालकींचा आवाज खालून आला. मी खाली पाहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. या घरात प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ दिसतो. राहुलला त्याचा बिझनेस प्रिय आहे, रियाला तिचं स्वातंत्र्य, पण माझं काय? मी या वाड्यात फक्त एक शोभेची भावली म्हणून आले आहे. त्या रडू लागल्या. मी गोंधळलो. स्टूलवरून उतरून मी त्यांच्याजवळ गेलो. मालकीन, तुम्ही रडू नका, साहेब तुमची काळजी घेतात. त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांचा स्पर्श रियाच्या स्पर्शापेक्षा खूप वेगळा होता. यात एक प्रकारची अगतिकता आणि मायेची आस होती. श्याम, मला तुझ्यासारखा एक खंबीर माणूस हवा आहे, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी माझं दुःख हलकं करू शकेन. तू मला साथ देशील ना? त्यांच्या त्या व्याकुळ नजरेने मला हलवून सोडले. एका बाजूला रियाचे तरुण आणि चंचल प्रलोभन, तर दुसऱ्या बाजूला अलका मालकींची गंभीर आणि भावनिक गरज.
मी एका अशा कात्रीत सापडलो होतो जिथून निघणारा प्रत्येक रस्ता मला एका नव्या संकटाकडे घेऊन जात होता. त्या रात्री मी माझ्या खोलीत गेलो आणि खूप विचार केला. माझ्या बहिणीच्या लग्नाचं कर्ज, आईची औषधी आणि माझ्या गरिबीची ही नोकरी. मी जर या दोघींना नकार दिला तर माझं काय होईल? आणि जर मी हो म्हणालो तर मी स्वतःला काय उत्तर देईन? दुसऱ्या दिवशी माझा मित्र गणेश मला भेटायला आला. मी त्याला सगळं खरं खरं सांगितलं. गणेशनं कपाळावर हात मारला. अरे श्याम, तू नशिबान आहेस. तुला काय वाटतं हे शहर धर्मावर चालतं? नाही, हे शहर व्यवहारावर चालतं. तुला पैसे मिळत आहेत, मान मिळतोय, मग घे ना लुटून. तू फक्त साहेबांना कळू देऊ नकोस. गणेशचा हा व्यावहारिक सल्ला मला त्या क्षणी पटला. गरीब माणसाची नीतिमत्ता कशी गिळून टाकते याची प्रचिती मला त्या दिवशी आली. मी ठरवलं, आता जे होईल ते होईल. मी माघार घेणार नाही. वाड्याच्या भिंती आता केवळ दगडविटांच्या राहिल्या नव्हत्या. त्या माझ्या गुपितांच्या साक्षीदार झाल्या होत्या. राहुलभाई कामाच्या निमित्ताने 15-15 दिवस बाहेर असायचे. साहेब गेल्यावर वाड्याचे रूप पूर्णपणे बदलायचे. आता मी केवळ एक बॉडीगार्ड राहिलो नव्हतो. रियासाठी मी तिचा हक्काचा माणूस झालो होतो, तर अलका मालकिनीसाठी एकमेव आधार. दिवसा रियाचे हट्ट पुरवण्यात जायचे. ती मला आता शामू म्हणू लागली होती. तिच्या महागड्या गाड्यांमध्ये फिरताना आणि तिच्या मित्रांच्या वर्तुळात वावरताना मला क्षणभर वाटायचे की मीही गरिबी मागे सोडली आहे. रिया मला तिचे महागडे कपडे, घड्याळे देऊ करायची. शामू, पप्पांना वाटतं तू माझा रक्षक आहेस, पण तू तर माझा पार्टनर आहेस, असं म्हणून ती खदाखदा हसायची. तिच्या त्या हसण्यामागे अलका मालकींना त्रास देण्याचा एक क्रूर आनंदही असायचा. दुसरीकडे दुपारच्या वेळी जेव्हा वाडा शांत असायचा तेव्हा अलका मालकीन मला त्यांच्या खोलीत किंवा बागेत बोलवायच्या. त्या माझ्यासाठी गावाकडचे पदार्थ बनवायच्या. श्याम, या घरात माझी कोणालाच गरज नाही, पण तू समोर असला की मला सुरक्षित वाटतं, त्या हळुवार स्वरात सांगायच्या. त्यांच्या त्या डोळ्यातील व्याकुळता पाहून मला अपराधी वाटायचं. पण गणेशने दिलेल्या सल्ल्यानुसार मी माझे मन दगडाचे केले होते. पण म्हणतात ना, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. तो दिवस उजाडला ज्याने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. राहुलभाई एका मोठ्या बिझनेस डीलसाठी परदेशात जाणार होते. त्यांनी जाताना मला एक खास बजावले होते. श्याम, घराकडे नीट लक्ष दे. मला काहीतरी अघटित घडेल अशी शंका येते. साहेबांच्या त्या शब्दांनी माझ्या काळजात धस्स झाले. त्यांना काही संशय तर आला नसेल ना? साहेबांच्या जाण्यानंतर 2च दिवसांनी रियाने मोठा प्लॅन आखला. तिने तिच्या काही मित्रांना वाड्यावर गुपचूप बोलावले. अलका मालकिनींना हे अजिबात आवडले नाही. वाड्याच्या हॉलमध्ये डीजेचा आवाज घुमू लागला. मध्ये धुंद धिंगाणा सुरू झाला. मी रियाला रोखण्याचा प्रयत्न केला. मालकीन, हे खूप अति होत आहे. साहेबांना कळलं तर नोकरी जाईल. नोकरीची काळजी नको करू श्याम, मी आहे ना. रियाने मद्याच्या नशेत मला झिडकारले. त्या रात्री धिंगाणा इतका वाढला की अलका मालकीन रडत रडत त्यांच्या खोलीत निघून गेल्या. मी बाहेर गेटवर उभा राहून स्वतःलाच कोसत होतो. श्याम, तू हे काय करतोयस? आईने तुला यासाठी शहरात पाठवलं होतं का? अचानक पावसाचा जोर वाढला आणि विजा कडकडू लागल्या. त्याचवेळी वाड्याच्या गेटसमोर एक काळी गाडी येऊन थांबली. माझे पाय लटलटू लागले. गाडीतून दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः राहुलभाई उतरले. त्यांचा दौरा रद्द झाला होता आणि ते कोणालाही न सांगता घरी परतले होते. श्याम, हा काय प्रकार आहे? आज गाणी वाजतात. साहेबांचा आवाज गरजला. मी काहीच बोलू शकलो नाही. साहेबांनी जोराने दरवाजा ढकलला आणि आत गेले. आतले दृश्य पाहून त्यांच्या हातातली बॅग खाली पडली. त्यांची लाडली रिया, जिच्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं, ती अशा अवस्थेत होती की ज्यामुळे एका बापाची मान शरमेने खाली जावी. राहुलभाईंचा राग अनावर झाला. त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येकाला हाकलून दिले आणि रियाच्या कानाखाली जाळ काढला. त्या रात्री वाड्यात जे वादळ आले ते नैसर्गिक नव्हतं, ते भावनांचं वादळ होतं. रिया ओरडत होती, हो, मी हेच करणार. तुम्ही कधी मला वेळ दिलायत का? तुम्ही फक्त या सावत्र आईला घरात आणलंत. अलका मालकीन कोपऱ्यात उभ्या राहून थरथरत होत्या. राहुलभाईंची नजर माझ्याकडे वळली. त्यांच्या त्या नजरेत राग नव्हता, तर एक प्रचंड विश्वासघात झाल्याचे दुःख होते. श्याम, मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तू माझा डोळा होतास या घरात आणि तूच मला अंधारात ठेवलंस. त्यांच्या त्या एका प्रश्नाने मला हजारो वार केल्यासारखे वाटले. मी मान खाली घालून उभा राहिलो. माझ्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्या रात्री मला कळले की पैशाने तुम्ही कर्ज फेडू शकता, पण गेलेला विश्वास कधीच विकत घेऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी रियाला एक कडक शिस्तीच्या
हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि अलका मालकिनीशी असलेले नाते सुधारण्यासाठी त्यांनी वेळ देण्याचे ठरवले. मला त्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवले. श्याम, तुला हवं तर मी पोलिसांच्या हवाली करू शकलो असतो, पण तुझ्या घरची परिस्थिती मला ठाऊक आहे. तुझे पैसे आणि तुझं सामान घे आणि आजच्या आज हा वाडा सोड. पुन्हा कधीही मला तोंड दाखवू नकोस, साहेबांनी शांत पण कठोर स्वरात सांगितले. मी माझे सामान बांधले. वाड्यातून बाहेर पडताना मी एकदा मागे ओढून पाहिले. तो भव्य वाडा आता मला एक तुरुंगासारखा वाटत होता. अलका मालकीण बाल्कनीत उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात निरोप होता, पण मी नजर मिळवू शकलो नाही. मी थेट माझ्या गावी आलो. शहराचा तो झगमगाट, त्या दोन स्त्रियांच्या फुलगुणे आणि तो निळा गणवेश, हे सगळं एका वाईट स्वप्नासारखं मी मागे सोडलं होतं. गावात आल्यावर आईच्या खुशीत शिरलो आणि ढसाढसा रडलो. आईला वाटलं मला शहरात त्रास झाला, पण तिला कसं सांगणार की मी स्वतःच्याच नजरेत पडलो होतो. आज 2 वर्ष झाली. मी गावातच एक छोटी शेती करतोय. बहिणीचे लग्न साहेबांच्या पैशातून झाले होते, पण त्या पैशांची चव मला आजही कडू वाटते. आता माझ्याकडे AC रूम नाही, महागड्या गाड्या नाहीत, पण रात्रीची शांत झोप आहे. एके दिवशी मला गणेशचा फोन आला. तो म्हणाला, श्याम, पुन्हा शहरात कधी येतोयस? साहेबांच्या ओळखीच्या एका ठिकाणी चांगली नोकरी आहे. मी हसलो आणि म्हणालो, नाही गणेश, मला माझी ही माती आणि ही कष्टकरी भाकरच बरी आहे. शहरातल्या त्या वाड्यापेक्षा माझी ही साधी झोपडी जास्त सुरक्षित आहे. तिथे माणसं राहत नाहीत, तिथे फक्त मुखवटे राहतात. तात्पर्य: आयुष्यात कधीही शॉर्टकटच्या नादी लागू नये. गरिबी ही सन्मानाने जगण्याचा अडथळा नसते, पण चुकीच्या मार्गाने मिळवलेली श्रीमंती ही माणसाला आतून पोखरून टाकते.